कॅपिटल मार्केट आहे ना त्याचं स्टार्ट करूया. ठीक आहे. आय थिंक लास्ट लेक्चरमध्ये तिकडं आपण मनी मार्केट होतं ना ते काहीतरी स्टार्ट केलं होतं लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये. मनी मार्केटचं काहीतरी की बेसिकली असणार आहे तिथे इम्पॉर्टंट जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते डिस्कस केलं. तिथल्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या आपण डिस्कस केल्या. म्युच्युअल फंड होता तो पण काहीतरी की डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. म्युच्युअल फंडचे काहीतरी की जे टाईप आहेत ते पाहिले होते. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ते म्हणजे काहीतरी की नेट ॲसेट व्हॅल्यू ती पण आपण तिथं पाहिलेली होती किंवा डिस्कस केली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे PYQ होते ते पाहिलेले होते. आणि इथं काहीतरी की बेसिकली नवीन चॅप्टरवर आलो होतो तो म्हणजे कॅपिटल मार्केट. ओके, कॅपिटल मार्केट. आता सुरुवातीला ज्यावेळेला आपण काहीतरी की हे जे काय म्हणू आपण त्याला टॉपिक होता तो काहीतरी की स्टार्ट केला होता त्याचं आपण बघितलं होतं फायनान्स मार्केट, भांडवली बाजार. ओके, भांडवली बाजार. आणि हा फायनान्स मार्केट किंवा भांडवली बाजारचे दोन पार्ट होतात. एक म्हणजे मनी मार्केट, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे कॅपिटल मार्केट. ठीक आहे. सो हे ऑलरेडी सगळं आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. लेट्स एंटर इन टू द कॅपिटल मार्केट. याच्या संदर्भात काहीतरी डिस्कस करूया. ठीक आहे. अगेन सेम तिथं तेच असणार आहे की ॲक्च्युली तिथं कॅपिटल मार्केट काय आहे काय नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे इम्पॉर्टंट असणारे जे आपण त्याला म्हणून जे टूल्स आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत आणि इतर असणारे काहीतरी कन्सेप्ट आहेत त्या संदर्भात काहीतरी प्रश्न जे आहेत तिथं बनतात. ओके. फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटल मार्केट म्हणजे काय? ओके, सो इट इज द वन ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट सेगमेंट ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टम. सो इथंच आता मी काहीतरी की सांगितलं होतं की फायनान्शियल मार्केटचा इम्पॉर्टंट असा काहीतरी की पार्ट बनतो तो म्हणजे कॅपिटल मार्केट. And it is the market where available to the companies for the meeting their requirements for long-term funds. Okay, long-term funds, and it refer to all the facilities and institutional arrangements for borrowing and lending funds. Okay, for borrowing and lending funds. थोडक्यात तिथं काहीतरी डिफरन्स काय बनतो दोन याच्यामध्ये किंवा ऍक्च्युअल मनी मार्केट आणि काहीतरी की कॅपिटल मार्केट काय असतं हे ऑलरेडी आपण तिथं डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. सो फायनान्शियल मार्केटमध्ये मनी मार्केट म्हणजे काहीतरी की शॉर्ट टर्मचं तुमची काहीतरी की बॉरोविंग आणि लेंडिंग आहे. ओके. आणि कॅपिटल मार्केट म्हणजे काय असणार आहे लॉंग टर्म. लॉंग टर्मची तुमची काहीतरी की बॉरोविंग आणि काहीतरी की लेंडिंग असणार आहे. ओके, यालाच काय म्हणलं जातं कॅपिटल मार्केट. इंडियन कॅपिटल मार्केट संदर्भात इथं आपण डिस्कस करायचं झालं सो इट इज द कॅपिटल मार्केट इन इंडिया इज अ मार्केट फॉर सिक्युरिटीज वेअर कंपनीज अँड गव्हर्नमेंट कॅन raise long-term funds, and it is the market designed for selling and buying stocks as well as the bonds. Okay, stock as well as the bonds. आता सेम इथे पण काहीतरी की कंपनीज येणार आहेत, गव्हर्नमेंट येणार आहेत आणि त्यांचं काहीतरी की आपण त्याला म्हणू भांडवलाची उभारणी काहीतरी की ते इथे येऊन करणार आहेत किंवा कॅपिटल काहीतरी की रेज करणार आहेत. कशा थ्रू? तर गव्हर्नमेंट असेल, कंपनीज असतील ते काय करणार, त्यांच्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्या काय करणार तिकडे सेल करणार आणि भांडवलाची उभारणी करणार. आणि सेम काहीतरी की जे कंपनीज असतील ते त्यांचे काहीतरी की जे स्टॉक्स आहेत किंवा त्यांचे जे बॉन्ड्स आहेत किंवा आपण त्याला काय म्हणू तिकडे शेअर्स आहेत. ओके, शेअर्स हे काय करणार आहे येऊन सेल करणार आणि काहीतरी की भांडवलाची उभारणी करणार. देन इन जनरल इट इज ब्रॉडली डिवायडेड इंटू गिल्ट एज मार्केट ॲज वेल ॲज सेकंड वन इज द इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. ओके. ओव्हरऑल काहीतरी की बेसिकली एंटर हे जे कॅपिटल मार्केट आहे ते दोन पार्टमध्ये डिवाइड होतं. एक म्हणजे गिल्ट एज. ओके, गिल्ट एज मार्केट. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं सिक्युरिटी मार्केट. ओके, सिक्युरिटी मार्केट. So guilty market refer to the market for government and semi-government securities backed by the RBI. थोडक्यात काहीतरी की हे जे गिल्टी सिक्युरिटी मार्केट असतं इथं काय असतं तर आपण म्हणू तिथं गव्हर्नमेंट असतात आणि सेमी गव्हर्नमेंटच्या काहीतरी की आपण त्याला म्हणजे कंपनीज असतात. ते काय करतात त्यांच्या सिक्युरिटीज जे असतात ते इथं विकतात गिल्टेज मार्केटमध्ये. ओके. आणि दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. या ठिकाणी काय असतात तर आपण त्याला म्हणू काहीतरी की तिथं ज्या प्रायव्हेट कंपनीज असतात त्यांच्या पण काहीतरी की बेसिकली सिक्युरिटीज असतात ना त्या काय केल्या जातात तिथं विकल्या जातात. ओके. तर अशा प्रकारे पहिल्यांदा किंवा सुरुवातीला आपल्याला इंटर कॅपिटल मार्केट आणि त्याचं काहीतरी की दोन पार्ट इथं आपल्याला पाहायला मिळतात. एक गिल्टेज मार्केट आणि दुसरं म्हणजे काहीतरी त्याचं इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. ओके. फर्दर जर आपण इथे डिस्कस केलं तर एंटायर इंडियन कॅपिटल मार्केट आणि ते आपल्याला दोन पार्टमध्ये डिवाइड झालेलं पाहायला मिळतं. एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट. ठीक आहे. एक आहे ते प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे काहीतरी त्याचं सेकंडरी मार्केट. ठीक आहे, सेकंडरी मार्केट.
हा सिक्युरिटी मार्केटच असतं ना ते. त्यालाच गिल्टेज मार्केट म्हटलं जातं. हां, एक गिल्टेज मार्केट आहे आणि दुसरं आहे ते आपण त्याला म्हणू इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. नाही, 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 नाही. ते नाही ते. गिल्टेज मार्केटमध्येच गव्हर्नमेंट काय करतात तिकडे सेल करतात. बाकी मग काहीतरी की इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट आहे. तिकडे इंडस्ट्रीच्या स्वतःच्या काहीतरी की सिक्युरिटीज असतात त्या सेल केल्या जातात किंवा विकल्या जातात. ठीक आहे. प्रायमरी मार्केट. ओके. प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. आता इथे थोडक्यात असं लक्षात ठेवायचं, की नवीन जे शेअर्स आहेत, ओके. नवीन शेअर्स आहेत किंवा बॉन्ड्स आहेत किंवा आपण त्याला म्हणू सिक्युरिटीज आहेत. त्या ज्यावेळेला काहीतरी की इनिशियली सेल केल्या जातात. म्हणजे आज आता नवीन बनवल्या किंवा आज आपण एक कंपनी स्थापन केली आणि त्याचे आपण शेअर्स बनवले आहेत आणि ते आपल्याला विकायचे आहेत. ते आपण कुठे विकणार? प्रायमरी मार्केटमध्ये. ओके. तर हा डिफरन्स आहे प्रायमरी आणि सेकंडरी मधला. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय असतं, की ऑलरेडी सेल केलेले ज्या काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे सिक्युरिटीज आहेत, बॉन्ड्स आहेत किंवा शेअर्स आहेत, त्या आपण काय करू शकतो? विकू शकतो. त्या कुठे असतात? सेकंडरी मार्केटमध्ये. ओके. सो दिस इज द सिंपल डिफरन्स इन बिटवीन द प्रायमरी मार्केट आणि काहीतरी की सेकंडरी मार्केट. त्या दोघांच्या मध्ये एक सिंपल असा काहीतरी की डिफरन्स आहे ना तो बनतो. ओके. प्रायमरी मार्केट आणि काहीतरी की सेकंडरी मार्केट. आता प्रायमरी मार्केटमध्ये जिथे आपल्याला कन्सेप्ट पाहायला मिळते ती म्हणजे IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ओके. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. तो ती पण काहीतरी की लक्षात राहू द्या किंवा त्यालाच काय म्हटलं जातं? स्टॉक मार्केट लंच. ओके. स्टॉक मार्केट लंच. थोडक्यात काय? ती कंपनी स्थापन केलेली आहे आणि तिचे नवीन जे शेअर्स आहेत किंवा नवीन जे बॉन्ड्स आहेत किंवा नवीन जे डिबेंचर्स आहेत किंवा सिक्युरिटीज आहेत, त्या पहिल्यांदा ज्यावेळेला काहीतरी की विकायला काढले जातात ना, त्याला काय म्हटलं जातं? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ओके. त्यालाच काय म्हटलं जातं? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे इम्पॉर्टंट पार्ट बनतो तो म्हणजे कॅपिटल मार्केट इन्स्ट्रुमेंट्स. ओके. कॅपिटल मार्केट इन्स्ट्रुमेंट्स. एंटर काहीतरी की बेसिकली कॅपिटल मार्केट आहे ना त्याच्यामधले असणारे काहीतरी की इन्स्ट्रुमेंट. जसं आपण तिथे काहीतरी की मनी मार्केटमध्ये पाहिलेलं होतं. ओके. इथे काय होतं? ट्रेजरी बिल होत्या म्हणजेच काहीतरी की गव्हर्नमेंटचे असणारे बिल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स. त्याच्यानंतर कमर्शियल पेपर्स असतील किंवा त्याला कमर्शियल बिल म्हटलं जातं. ठीक आहे. हे बेसिकली आपल्याला काहीतरी की इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतात. कशाचे? मनी मार्केटमध्ये. ओके. इव्हन काहीतरी की म्युच्युअल फंड आहे. हे देखील काहीतरी की इथंच आपल्याला पाहायला मिळतो मनी मार्केटमध्ये. आता तसंच याच प्रकारे आपल्याला काहीतरी की काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहेत ना, ते कॅपिटल मार्केटमध्ये पाहायला मिळतात. जे यूज करून काय केले जातात? एकतर पैशाची उभारणी केली जाते किंवा पैसे जे असतात ते इन्व्हेस्ट केले जातात. आणि मग याच्यामध्ये आपल्याला पहिलं पाहायला मिळतं ते म्हणजे बॉन्ड्स. ओके. बॉन्ड्स. आता इथं बॉन्डसाठी काहीतरी की सेपरेट मार्केट असतो. म्हणूनच त्याला काहीतरी की काय कॉल केलं जातं? बॉन्ड मार्केट. ओके. बॉन्ड मार्केट. What is the meaning of bonds? So it is defined market in which issuance as well as the trading debt securities occur. Okay. Issuance as well as the trading of debt securities. Okay. Debt securities. And the bond market primarily include government issued securities as well as the corporate debt securities. ओके. कॉर्पोरेट डेब्ट सिक्युरिटीज. आता हे बॉन्ड्स म्हणजे थोडक्यात काय असतात तर आपण त्याला म्हणू काहीतरी की गव्हर्नमेंटला काय पाहिजे? कर्ज पाहिजे किंवा आपण त्याला काय म्हणू? कॉर्पोरेट आहेत किंवा काहीतरी की कंपनीज आहेत त्यांना कर्ज पाहिजे. तर ते काय करतात? त्यांचे एक पेपर असतात. आता हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज नाही तर बॉन्ड्स पेपर असतात. ओके. ते घेऊन येतात आणि तिथे सेल करतात. आता ते पेपर देऊन काहीतरी की बेसिकली समोरच्याकडून काय घेतात? पैसे घेतात. म्हणजे यांना इथे कॅपिटल मिळालं आणि समोरच्याला काहीतरी की इन्व्हेस्टमेंट करायला चान्स मिळाला. ओके. त्यालाच काहीतरी काय बॉन्ड मार्केट म्हटलं जातं. इट फॅसिलिटेट ट्रान्सफर द कॅपिटल फ्रॉम सर्व्हर टू द इश्युअर्स और ऑर्गनायझेशन रिक्वायरिंग कॅपिटल फॉर द गव्हर्नमेंट प्रोजेक्ट बिझनेस एक्सपान्शन ॲज वेल ॲज द ऑनगोईंग ऑपरेशन. तर मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कंपनी स्थापन करायची आहे किंवा आपल्याला काहीतरी की स्थापन केलेली कंपनी त्याचं एक्सपान्शन करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचं. त्याच्यासाठी असणारी काहीतरी की किंवा लागणारी जी रिक्वायरमेंट आहे मनीची किंवा कॅपिटलची ती ह्याद्वारे काहीतरी की तिकडं कंप्लीट केली जाते. Further, there are two major source of the raising external finance. Use the companies. ओके. यूज द कंपनीज. मग याच्यामध्ये आपल्याला बॉन्ड्स पाहायला मिळतात आणि दुसरं म्हणजे काहीतरी की डिबेंचर. ठीक आहे. आता कंपनी काहीतरी की वेगवेगळ्या मार्गाने पैसे तिथं उभारत असते. ओके. आणि त्याच्यातला एक मार्ग असतो तो म्हणजे काहीतरी की बॉन्ड्स असतं आणि दुसरं म्हणजे काहीतरी की डिबेंचर. ओके. डिबेंचर्स. आता ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो काय नाही ते आपण तिथं पुढे बघणारच आहोत. ओके.
काही इम्पॉर्टंट आहेत आपल्याला पार्टिसिपेशनसाठी काहीतरी पाहायला मिळतात. कॉर्पोरेट कंपनीज असतील, गव्हर्नमेंट असतील, गव्हर्नमेंट एजन्सीज असतात, म्युन्सिपल काहीतरी कॉर्पोरेशन्स असतात ते पण येतात. ओके, मॉर्टिगेज बॅक काहीतरी बॉन्ड पण असतात आणि काहीतरी फंड बेस्ड बॉन्ड पण काहीतरी तिकडे असतात. आता एक सिंपल असा डिफरन्स जर इथं बघायचा झाला ना बॉन्ड आणि डिबेंचरमध्ये, तर तो काय असतो? बॉन्ड असतात ना त्याच्या पाठीमागे आपल्याला काहीतरी एक पर्टिक्युलर ॲसेट असतं ना, ते काहीतरी ॲज अ बॅकअप काहीतरी पाहायला मिळते. म्हणजे कशाच्या तरी बेसिसवरती मी ते पेपर आहेत ना ते बनवलेले असतात आणि ते समोरच्याला देत असतो. फॉर एक्झाम्पल काहीतरी मी म्हणेल की माझ्याकडे काहीतरी आता ही 100 एकरची काहीतरी जमीन आहे. ओके, आणि ह्या 100 एकरच्या काहीतरी बेसिसवरती मी काय करणार आहे, पैशाची उभारणी करणार आहे. बरोबर. मग आता मी काय करू शकतो, एकतर मी बँकेत जाणार आणि काहीतरी सांगणार बाबा ही जमीन आहे, ही गहाण ठेवा आणि मला पैसे द्या. याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकतो, की याचं काहीतरी आपण त्याला म्हणू एक हे केलं, मी काय केलं, व्हॅल्युएशन काढलं आणि त्या व्हॅल्युएशनच्या बेसिसवरती मी काहीतरी पेपर बनवले आणि ते मी बॉन्ड मार्केटमध्ये आणले आणि विकले आणि तिथून पैशाची काहीतरी उभारणी केली. ओके. दुसरं म्हणजे असतं ते डिबेंचर्स. आता डिबेंचर्स असताना इथं मात्र काहीतरी कोलॅटरल काहीच नसतं. म्हणजे माझ्याकडे 100 एकर जमीन नाहीये, तरी पण मला काहीतरी पैशांची आवश्यकता आहे. तर त्या बेसिसमध्ये मी काय करणार, की कोलॅटरल तिथं काहीच देणार नाही आणि डिबेंचर्स आहेत ते मी इश्यू करणार आणि तुम्ही ते विकत घ्यायचे माझ्याकडून आणि मी तुम्हाला काहीतरी फ्युचरमध्ये काहीतरी तुम्हाला ते पैसे रिटर्न करणार. ओके, अशा प्रकारे. इथे ॲज आय टोल्ड यू, फायनान्शियल इन्व्हेस्टर्स असतील, गव्हर्नमेंट असतील, ट्रेडर्स असतात आणि काहीतरी तिकडे इंडिव्हिज्युअल्स असतात. हे सगळे काय करतात, इथं पार्टिसिपेशन करतात. ओके, बॉन्ड मार्केटमध्ये. ठीक आहे, बॉन्ड मार्केटमध्ये पार्टिसिपेशन करतात. आणि ठीक आहे, आणि या बॉन्डमध्ये काहीतरी काही इम्पॉर्टंट बॉन्ड्स आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. एक एक करून काहीतरी पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल आहे तो म्हणजे कॉर्पोरेट बॉन्ड. ओके, कॉर्पोरेट बॉन्ड. त्याच्या नावावरूनच काहीतरी तिकडे समजून येतं. इट इज द बॉन्ड इश्यूड बाय द कॉर्पोरेशन इन ऑर्डर टू रेज कॅपिटल. ओके, इन ऑर्डर टू रेज कॅपिटल. पैशाची किंवा भांडवलाची काहीतरी जी गरज असते ती कंप्लीट करण्यासाठी काहीतरी जे कॉर्पोरेशन्स असतात ते काय करतात, त्यांचे जे बॉन्ड्स आहेत ते काय करतात, तिकडे इश्यू करतात. ओके, मग इथं आपण बघू शकतो म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक एक बेस्ट एक्झाम्पल जे आहे ना ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यांच्याद्वारे काहीतरी बेसिकली त्यांचे जे बॉन्ड्स आहेत ते इश्यू केले जातात. इलेक्ट्रोल बॉन्ड ही पण एक नवीन इथं कन्सेप्ट आली होती. थोडक्यात काहीतरी की ज्या हे आहेत, काय म्हणू आपण त्याला, पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्या काय करतात, त्यांचे स्वतःचे बॉन्ड्स आहेत ना ते इश्यू करतात आणि ज्याला इन्व्हेस्ट करायचे आहे म्हणजे गव्हर्नमेंटला त्या पॉलिटिकल पार्टीला डोनेशन द्यायचं ना, ते काय करणार, असे बॉन्ड आहेत ते विकत घेणार. ओके, आणि ते जे पैसे आहेत ते काहीतरी की त्या पॉलिटिकल पार्टीला तिकडं मिळतात. ओके, त्याला इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणलं गेलं होतं आणि हे 2018ला काहीतरी की आणलं गेलं होतं. ओके, 2018ला तिथं आणण्यात आलं होतं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे आपल्याला माहितीच आहेत. ओके, गव्हर्नमेंट बॉन्ड. सो इट इज द सुवेरेन इन्स्ट्रुमेंट विथ फिक्स कुपन. ओके, विथ फिक्स कुपन issued by the Reserve Bank of India for the market borrowing program of the government of India. Okay, for the market borrowing program of the government. And government securities with the term of more than 1 year is called as the government bonds. So it is nothing but काय आपण त्याला म्हणू, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. ठीक आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजेच काहीतरी की बेसिकली गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता हे आपण मगाशीच बघितलेलं आहे. इथे हां, इथे जे असतात ते काहीतरी की गव्हर्नमेंटच्या जे सिक्युरिटीज असतात त्याला काय म्हणलं जातं, टी बिल, ट्रेजरी बिल.
ज्या काय असतात एका वर्षाच्या आतल्या विदिन 1 इयर. ठीक आहे. आणि इथं काय असतात गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. म्हणजेच बेसिकली गव्हर्नमेंटचे जे पेपर्स असतात त्यांना काय म्हटलं जातं गव्हर्नमेंट सिक्युरिटी किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आणि हे कसे असतात अबाव 1 इयर. ओके अबाव 1 इयर. ठीक आहे. तर हा एक सिम्पल डिफरन्स आपल्याला तिथं दोघांच्या मधला पाहायला मिळतो. तो दोन्हीकडे पण गव्हर्नमेंट असते. मनी मार्केटमध्ये पण असते आणि इकडं कॅपिटल मार्केटमध्ये पण असते. मनी मार्केटमध्ये ते ट्रेजरी बिल विकतात आणि इथं कोणते बिल विकतात तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स. त्याच्यानंतर अगेन एक इथं न्यू कन्सेप्ट ॲड झाली होती जशी आपण इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणतो तसेच ते म्हणजे काहीतरी ग्रीन बॉन्ड. ओके ग्रीन बॉन्ड. ओके. आता हे ग्रीन बॉन्ड्स म्हणजे काय होते थोडक्यात तर आपण त्याला म्हणू काहीतरी की जे रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट आहेत. ओके रिन्युएबल एनर्जी जे प्रोजेक्ट आहेत ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. ठीक आहे किंवा त्यांना इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तर त्यासाठी गव्हर्नमेंटनी आणि एंटायर वर्ल्डमध्ये काहीतरी एक नवीन कन्सेप्ट आणली होती त्यालाच काय म्हटलं होतं ग्रीन बॉन्ड. ओके. मग त्या ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला इथे इथे आपण पकडू की गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत इलेक्ट्रोल बॉन्ड आहेत आणि काहीतरी की कॉर्पोरेट बॉन्ड आहेत. इथून जे तुम्हाला काहीतरी की हे मिळतं रिटर्न्स मिळतो ना त्याच्यावरती टॅक्स असतो. ओके त्याच्यावरती टॅक्स असतो त्याला मिनिमम काहीतरी की कॅपिटल टॅक्स म्हटलं आता एम30. ओके. तुम्हाला ते जे काही भांडवल असतं ना त्या भांडवलावरून काहीतरी की जो हे मिळतो प्रॉफिट त्याच्यावरती टॅक्स लावला जातो. हा व्यवहार ग्रीन बॉन्डमधून काहीतरी की तुम्हाला जे रिटर्न्स मिळतात ना त्याच्यावरती टॅक्स तुम्हाला हे टॅक्स जो आहे ना तो काहीतरी की लावला जात नाही. तो त्याचा काहीतरी की बेसिकली एक इम्पॉर्टंट असा बेनिफिट आहे. ओके ग्रीन बॉन्डचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मसाला बॉन्ड. त्याच्यावरती पण प्रश्न आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. ओके मसाला बॉन्ड्स. ठीक आहे. तो मसाला बॉन्ड म्हणजे ऍक्च्युली हे काय होतं किंवा काय नाही. आता थोडक्यात काहीतरी की आपण असं म्हणू जे इंडियन कंपनीज आहेत ना त्यांना काहीतरी की बेसिकली फॉरेन कंट्रीमध्ये काय करायचं आहे भांडवलाची उभारणी करायची आहे आणि ती कशामध्ये करायची आहे तर इंडियन रुपीजमध्येच करायची. ठीक आहे. तो त्याच्यासाठीच काय केलं गेलं होतं एक नवीन अशी जी कन्सेप्ट होती ना ती काहीतरी की आणण्यात आली होती 2015ला. त्यालाच काय म्हटलं गेलं होतं मसाला बॉन्ड. म्हणजे काय इंडियन कंपनीज आहेत त्या काय करतील इथल्या भारतातल्या काहीतरी की कॅपिटल मार्केटमध्ये न जाता कुठे जातील बाहेरच्या देशातल्या कॅपिटल मार्केटमध्ये जाणार आणि त्या ज्या कंपनीज आहेत त्यांचे जे बॉन्ड्स आहेत ना ते काय करणार तिथे जाऊन सेल करणार. ठीक आहे. तर तिथली जी लोक असतील त्या त्या देशातली ती काय करतील ते बॉन्ड विकत घेतील आणि काहीतरी की त्या कंपन्यांना पैसे देतील. हा व्यवहार इथे नोटेबल काहीतरी की टर्म काय आहे इट इज इशूड बॉन्ड इन अ रुपी. ओके इट इज इशुईंग बॉन्ड्स इन अ रुपी म्हणजे हे जे बॉन्ड्स आहेत ते कशामध्ये इश्यू केले जाणार रुपीमध्ये. म्हणजे त्या देशातली ती जी व्यक्ती आहे ते काय करणार रुपीमध्ये तिला तिथे इन्व्हेस्ट करावं लागणार. ओके रुपीमध्ये इन्व्हेस्ट करावं लागणार. आता ती व्यक्ती काय करेल तिथल्या तिथल्या बँकाकडे जाईल त्यांच्या आणि रुपीमध्ये त्यांचे जे पैसे आहेत ते तिथं चेंज करून घेईल आणि नंतर रुपी काहीतरी की त्या कंपनीला बॉन्डच्या काहीतरी की बदल्यात देणार. ओके. आता हे असं का करण्यात आलं होतं एकतर इंडियन रुपये त्याला तिथं हार्ड करन्सीमध्ये काहीतरी की ॲड करता येईल आणि इम्पॉर्टन्स पण काहीतरी की त्याचा मिळेल आणि फ्लक्च्युएशन जास्त. ओके. म्हणजे डॉलर आणि काहीतरी काय आपण त्याला म्हणून रुपये यांच्यामधलं फ्लक्च्युएशनमुळे काहीतरी की याचा जो व्हॅल्यू आहे तो कमी होतो. तो पण व्हॅल्यू इथं कमी होणार नाही आणि दोघांना पण बेनिफिट मिळेल. म्हणजे जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना पण बेनिफिट मिळेल आणि इंडियन कंपनी आहेत त्यांनी जे बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत त्यांना पण इथं बेनिफिट मिळेल. तो याच्यासाठी काहीतरी की आणण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पुढे एक इम्पॉर्टंट बॉन्ड आहे तो म्हणजे काहीतरी की झिरो कुपन बॉन्ड. ओके. ओके झिरो कुपन बॉन्ड थोडक्यात काय ते ऑलरेडी आपण तिथे डिस्कस केलेलं आहे. ज्यावेळेला तुम्हाला इश्यू केलं जातं ना त्यावेळेलाच तुम्हाला काहीतरी की तुमची जी मॅच्युरिटीची काहीतरी की तिकडं ही असेल काय म्हणून आपण काहीतरी की तिकडं व्हॅल्यू असेल ती काहीतरी की ऑलरेडीच काहीतरी तिकडे ठरवून दिली जाते. फॉर एक्झाम्पल आता समजा हा 1000 रुपयाचा बॉन्ड आहे तर तुम्हाला विकत घेताना हा कितीला घ्यावा लागणार 900 रुपयाला. ओके म्हणजे 100 रुपयाची ऑलरेडी तुम्हाला तिथे सूट दिलेली असते आणि ज्यावेळेला मॅच्युरिटी तिथं काहीतरी की ओव्हर होते म्हणजे बाबा आपण हा 2 वर्षासाठी घेतलेला आहे सो 2 वर्षांनी मी ज्यावेळेला त्यांना रिटर्न करणार ना त्यावेळेला मला किती रुपये मिळणार इथं 1000 रुपये. ओके म्हणजे इन्स्टेड ऑफ काहीतरी की तुम्हाला तिकडं प्रॉफिट किंवा इन्स्टेड ऑफ तुम्हाला काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू हे काय म्हणतो आपण त्याला इंटरेस्ट ॲड न होता तुम्हाला काय मिळणार ओरिजिनलीच काहीतरी की तुम्हाला ते कुपनमध्ये मिळणार किंवा डिस्काउंटमध्ये मिळणार. यालाच काय म्हटलं आता झिरो कुपन बॉन्ड. ओके यालाच काय म्हटलं आता झिरो कुपन बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर बॉन्ड मार्केटच्या नंतर सेकंड इम्पॉर्टंट मार्केट आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्टॉक मार्केट. ओके स्टॉक मार्केट सेकंड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कॅपिटल मार्केट. कॅपिटल मार्केटमधला दुसरा इम्पॉर्टंट मार्केट आहे तो म्हणजे स्टॉक मार्केट. तो त्या संदर्भात थोडंसं
डिस्कस करूया. ठीक आहे, बसतो एक 2 मिनटं. ठीक आहे. ठीक आहे, बघूया पुढं स्टॉक मार्केट. आता इथं जसं आपण काहीतरी की बॉन्ड्स बघितलं, तसंच सेकंड इम्पॉर्टंट काहीतरी की मार्केट किंवा इन्स्ट्रुमेंट आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे स्टॉक मार्केट. ठीक आहे. इट इज अन इक्विटी मार्केट ऑर द स्टॉक मार्केट ऑर द शेअर मार्केट. स्टॉक मार्केट किंवा काहीतरी आपण त्याला शेअर मार्केट म्हणतो किंवा इक्विटी मार्केट म्हणतो, ॲक्च्युली काहीतरी की सगळे एकच आहेत. वेअर buyers and sellers come together, okay, as a economic transaction, not a physical facility or directly entity.
ठीक आहे. स्टॉक म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडे आपण त्याला काय म्हणतो ॲज अ शेअर्स. ओके, शेअर्स. लोक आता तिथं बॉन्ड मार्केटमध्ये काहीतरी की लोक स्वतः एकत्र येतात तिथं आणि काहीतरी की ट्रान्झॅक्शन करतात. स्टॉक मार्केटमध्ये, इक्विटी मार्केटमध्ये किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू शेअर मार्केटमध्ये. इथे ॲक्च्युली लोक फिजिकली एकत्र येत नाहीत, तर मग काहीतरी की ऑनलाईन किंवा काहीतरी की एका प्लॅटफॉर्मद्वारे काहीतरी की एकत्रित येतात आणि त्यांचं जे ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे काहीतरी काही तेच आहे, लँडिंग आणि काहीतरी की बॉरोइंग आहे, ती कंप्लीट केली जाते. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी घेतं इम्पॉर्टंट असा इथला इन्स्ट्रुमेंट पाहायला मिळतो तो म्हणजे शेअर्स. ओके, शेअर्स. आता शेअर्स म्हणजे थोडक्यात काय, आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे. इथं XYZ नावाची कंपनी आपली. आता ह्या कंपनीचं कॅपिटल किती आहे ओव्हरऑल कंपनी स्थापन करण्यासाठी, तर आपण त्याला म्हणू तिथं 50 करोड काहीतरी की कॅपिटल आहे ते रिक्वायर आहे. मग आपण काय केलं, 5-5 करोडाचे असे किती लोक एकत्रित आले, 10 लोक एकत्रित आले, 10 पीपल. आणि ह्या प्रत्येकाने 5-5 लाख रुपयानं ह्या कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत. ओके, म्हणजेच काय झालं, हे प्रत्येकजण काय झाले इथं शेअर होल्डर झाले. शेअर होल्डर झाले. हा व्यवहार पुन्हा कंपनी काहीतरी की तिकडं वाढवायची आहे. आता इन्व्हेस्टमेंटची काहीतरी की अजून आपल्याला गरज आहे. मग आता अशा कंडिशनमध्ये आपल्याला किती लागणार आहे, तर 50 करोड लागणार आहेत. मग आपण काय करू, आता हे ओरिजिनल आपण शेअर होल्डर्स आहेत. ठीक आहे. अजून आपण 50 शेअर्स आहेत ना तिथं बनवणार आणि ते विकायला काढणार. ठीक आहे. मग असे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे त्याला काहीतरी की पुन्हा ते शेअर्स तिथे विकत घेणार. आपल्या कंपनीला काहीतरी की ते पैसे ते रिटर्न देणार आणि कंपनीज आपल्याला काहीतरी की वाढवणार. ओके, अशा प्रकारे काहीतरी की शेअर मार्केट असताना ते रन होत असतं. थोडक्यात जर आपण तिथं बघायचं झालं तर. ओके, सो शेअर इज वन ऑफ युनिट into which total shares, okay, total shares capital is divided. ओके, टोटल शेअर्स कॅपिटल इज डिवायडेड म्हणजे टोटल काहीतरी की बेसिकली तुमचं जे कॅपिटल आहे, ओके, त्याला बेसिकली काहीतरी की डिवाइड केलं जातं. ओके, त्याला त्याचं काय केलं जातं, डिवाइड केलं जातं विथ द 1 युनिट. आणि त्याच्यातून जी काहीतरी की सम निघते ती काय असते तुमची, तर ॲज अ एक शेअर्स असतो किंवा काहीतरी की ती युनिट असतं. ओके, share capital of the company can be explained as a fund or the sum with which a company is formed to carry on the businesses or which is raised by the issue of the shares. So मग अशीच मी काहीतरी ते एक्सप्लेन केलं होतं. कंपनी तर स्थापन करायची आहे आणि ती कंपनी स्थापन करण्यासाठी रिक्वायरमेंट किती आहे, 50 करोड. मग आपण काय केले, असे शेअर्स आहेत तिथे विकले आणि 50 करोड काहीतरी की एकत्रित आणलेले आहेत अशा 10 लोकांनी. ओके, यालाच काय म्हणलं आता बेसिकली तिथं शेअर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं shares are marketable instrument issued by the company in order to raise requirement capital. Okay, and these are the very popular investment which are traded every day stock market, and the value of the shares end of the day decide the value of the fame. Okay, the value of the fame. आता आपण त्याला म्हणू की आपण हे बँकेत का जात नाही आणि पैसे का नाही आणत. ठीक आहे, किंवा आपण काहीतरी की आपल्याकडे जे व्हॅल्यूज आहेत ते आपण ते बॉन्डमध्ये विकत नाही आणि इकडे का ते कॅपिटल का आणत नाही. तो इथं कसं असतं की सामान्य माणसांना दररोजच्या दररोज काहीतरी की तिकडे इन्व्हेस्टमेंट करण्याचा काहीतरी एक चान्स असतो ना, तो स्टॉक मार्केटमध्ये मिळत असतो किंवा शेअर मार्केटमध्ये मिळत असतो. आणि ज्या कंपनीज असतात ना त्यांची काहीतरी काही व्हॅल्यूज आहे ती एंड ऑफ द डेला काहीतरी तिकडे ठरत असते आणि त्याच्यावरून आपला जो बेनिफिट आहे ना तो मिळत असतो. तर सगळ्यांना इथं काहीतरी फायदा असतो, त्याच्यामुळे सेपरेटली काहीतरी इकडे शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटने ते काय केलं जातं, रन केलं जातं. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला इम्पॉर्टंट असे टाईप्स आहेत ना ते पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे इक्विटी शेअर्स आणि दुसरा म्हणजे तो काहीतरी त्याचा आपण त्याला म्हणू प्रेफरन्स शेअर्स. ओके, प्रेफरन्स शेअर. ओके, सो दोन इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला पार्ट आहेत ना ते कशामध्ये पाहायला मिळतात, शेअर्समध्ये. इक्विटी शेअर्स आणि काहीतरी की तिकडं प्रेफरन्स शेअर्स. ठीक आहे. तो पहिला इक्विटी शेअर्स. So these are the issued and are traded every day in the stock market. An equity share is also commonly referred as the security receipt. Okay, security receipt. आता पहिला इथे इम्पॉर्टंट डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो कशामध्ये, इक्विटी आणि काहीतरी की प्रेफरन्समध्ये. तो म्हणजे काहीतरी की इक्विटी शेअर्स असतात ना हे दररोजच्या दररोज काय केले जातात, विकले जातात. म्हणजे आपण जे ॲक्च्युली बाय करतो किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणजे सेल्स करत असतो ना ते कोणते असतात, इक्विटी शेअर्स असतात. ओके, इक्विटी शेअर्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इक्विटी शेअर होल्डर्स ओनली गेट डिव्हिडंड आफ्टर द प्रेफरन्स शेअर होल्डर्स अँड डिबेंचर होल्डर्स अँड द रिटर्न ऑफ द इक्विटी शेअर्स आर नॉट फिक्स. ओके, नॉट फिक्स. ठीक आहे. सो तो पण एक इम्पॉर्टंट आपल्याला डिफरन्स आहे ना तिथं पाहायला मिळतो. तो म्हणजे काय की इक्विटी शेअर होल्डर्स असतात ना त्यांना जे मिळणारे रिटर्न्स असतात ते कसे असतात, तिकडं फिक्स नसतात. ओके, फिक्स नसतात. आता तेच जर आपण प्रेफरन्स शेअर संदर्भात जर आपण तिकडे डिस्कस केलं ना किंवा कम्पेअर केलं
तर प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतात त्यांचा जो रिटर्न्स असतो तो कसा असतो, फिक्स असतो, ठरलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अगेन हेच घ्या, ही जी कंपनी आहे आता ह्याच्यातले काहीतरी की हे जे कोण आहेत तर आपण त्याला म्हणू ॲज अ प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत. मग कंपनीला किती मिळाले तर आपण त्याला म्हणू त्यांना आज आज किती मिळाले तर आपण त्याला म्हणू की एक 50,000 रुपये मिळाले. तर याच्यातले काहीतरी की प्रत्येकी काहीतरी की तिकडे आपण म्हणू 5,000 दिले जाणार. त्याच्यामुळे इथं फिक्स असतो इन्कम. हा व्यवहार इक्विटी शेअर होल्डर्स असतात ना त्यांना मात्र काहीतरी की असं फिक्स नसतं. आता कंपनीला जो प्रॉफिट मिळेल ना त्याच्या बेसिसवरतीच काय केलं जातं, पैसे ठरतात. मग समजा आता इथं आज 10 रुपये मिळाले तर त्यांना 5-5 रुपये दिणार. आज 8 रुपये मिळाले तर त्याच्या बेसिसवरती तेवढे पैसे दिले जाणार. ठीक आहे. सो अशा मग काहीच नाही भेटणार. मग म्हणून तर स्टॉक मार्केट थोडंसं हे असतं ना, म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा पैसे बुडाले खूप मोठ्या प्रमाणात. सो ते हेच असतं. इक्विटी शेअर होल्डरचं कसं असतं की सिक्युरिटी नसते. तुम्हाला जर प्रॉफिट झाला कंपनीला तरच पैसे मिळतात, नाहीतर मग तुमचा लॉसच असतो तो. त्यांना मात्र फिक्स असतं. त्यांना काही जरी झालं तरी काहीतरी की तेवढे पैसे जे असतात ते त्यांना तिथं मिळतातच. ठीक आहे. सो तो पण अगेन एक इम्पॉर्टंट असा डिफरन्स असतो. ठीक आहे. इथे अगेन पुढे दिले पण बघा. इट डिपेंड्स ऑन द अमाउंट प्रॉफिट मेड बाय द कंपनी. कंपनी जे काही प्रॉफिट मिळेल त्याच्यावरतीच काहीतरी की तुमचं तिथं काय म्हणू आपण शेअर आहे ना तो तिथं ठरतो इक्विटीमध्ये. प्रेफरन्स शेअर होल्डरमध्ये मात्र काहीतरी की असं नसतं. ओव्हरऑल कंपनीला जो टर्नओव्हर झालेला आहे त्याच्यातून जो काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून ओव्हरऑल तिने जे पैसे मिळवलेले आहेत ते प्रेफरन्स फॉर शेअर होल्डर तिकडे दिले जातात. ठीक आहे. इथं मात्र तुमचं काहीतरी की जो प्रॉफिट कंपनी कमवणार आहे त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. त्याच्यानंतर डिसिजन रिगार्डिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ डिव्हिडंड अमंग द इक्विटी शेअर होल्डर्स इज युजली डिवायडेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर कंपनी. ओके. किती पैसे द्यायचे किंवा किती नाही हे ठरवण्याचं जे काम असतं ते कोण करत असतं, तर कंपनीचं काहीतरी की बोर्ड ऑफ डायरेक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर shareholder can accept it or reject it offer during the annual general meeting. An equity shareholder have right to vote on any resolution placed before the company. Okay. any resolution placed before the company. आता पुढे जाऊन आपण बघू डिबेंचर्स आणि काहीतरी की शेअर्समध्ये डिफरन्स आपल्याला कुठला पाहायला मिळतो. ओके. सो तो एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे तो म्हणजे काय की इक्विटी किंवा शेअर्समध्ये कसं असतं तुम्हाला वोटिंग राईट्स मिळते. की डिसिजन घेताना ॲक्च्युली म्हणजे फॉर एक्झाम्पल की किती प्रोडक्शन घ्यायचं आहे, कुठलं प्रोडक्शन घ्यायचं आहे. ओके. हे ठरवण्यासाठी कोण असतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर असतो. आणि ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या ज्या आयडियाज असतात ना त्याच्यावरती काहीतरी की वोटिंग होते. आणि त्या वोटिंगमध्ये काहीतरी की पार्टिसिपेशन करण्याचं काम किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू चान्स असतो तो कोणाला मिळतो, शेअर होल्डर्सला. ओके. डिबेंचर होल्डरला काहीतरी की तशा प्रकारचे चान्स मिळत नसतो. तो एक इम्पॉर्टंट डिफरन्स कशामध्ये पाहायला मिळतो, शेअरमध्ये आणि डिबेंचरमध्ये. ओके. इव्हन बॉन्ड्समध्ये पण आपल्याला काहीतरी की तिकडे शेअरिंग राईट आहे ना तो काहीतरी सॉरी वोटिंग राईट्स आहे ना तो काहीतरी की मिळत नाही. तिथे तुम्हाला फक्त काहीतरी की हे करावं लागतं. म्हणजे बाहेरून राहून काहीतरी की बघावं लागतं की एकतर कॅपिटल वर गेलं सॉरी मार्केट एकतर वरती गेलं किंवा एकतर खाली गेलेलं आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर किंवा काहीतरी की प्रेफरन्स शेअर. सेकंड इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू पार्ट ऑफ द शेअर मार्केट. ओके. प्रेफरन्स शेअर हे काय असतं. So preference share are the market instrument issued by the companies to the raise capital. सेम अगेन तसंच आहे जसं आपण तिकडं काहीतरी की इक्विटी शेअर देतो आणि पैसे घेतो तशाच प्रकारे इकडं पण केलं जातं. ठीक आहे. देन इट हॅव अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ इक्विटी शेअर ॲज वेल ॲज द डिबेंचर्स. ओके. इक्विटी शेअर ॲज वेल ॲज द डिबेंचर्स. आता प्रेफरन्स शेअरमध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ना त्या काहीतरी की डिबेंचर सारख्या पण इथं पाहायला मिळतात. ओके. त्या कशा So first of all, fixed rate of dividend is paid in a preference shareholder. Okay, as in case of the debenture. Okay, as in case of the debenture. आता इक्विटी मध्ये आपण बघितलं इक्विटी शेअर होल्डर मध्ये जेवढा तुम्हाला प्रॉफिट मिळेल ना तेवढेच तुम्हाला पैसे मिळतात. लॉस झाला तर काहीतरी की तुम्ही पूर्णपणे लॉस मध्ये आता आता डिबेंचर मध्ये आणि काहीतरी की प्रेफरन्स शेअर होल्डर मध्ये असं मात्र काहीतरी की नसतं. एक तुमचा फिक्स असा काहीतरी की रिटर्न इथं ठरलेला असतो. ओके. फिक्स असा काहीतरी की रिटर्न ठरलेला असतो. आता असंही आहे बरं का, ज्यावेळेला आता समजा इकडे ह्यांना काहीतरी की तिकडे 1,000 रुपये मिळाले तर ह्यांना इथं 500 रुपये पण मिळू शकतात. कारण ह्यांचं कसं असतं फिक्स असतं की काही जरी झालं तर आपल्याला एवढे एवढे पैसे आपण काहीतरी की वाटून घ्यायचे. इथे मात्र असं नसतं. आता समजा आज प्रॉफिट किती झाला तर आपण म्हणू 500 रुपये झाला तर इथं 500 मिळणार. आज उद्या प्रॉफिट किती झाला 1,000 झाला तर इथं 1,000 मिळणार. इथं मात्र 200चे 200च राहतात. ओके. तो मात्र काहीतरी एक डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर इरेस्पेक्टिव्ह ऑफ द प्रॉफिट अर्न कंपनी इज लायबल टू पे इंटरेस्ट ऑर प्रेफरन्स शेअर होल्डर्स. ओके. प्रेफरन्स शेअर होल्डर
तर त्या हा एक डिफरन्स आपल्याला ह्या दोघांच्या मध्ये इथं पाहायला मिळतो. कशामध्ये? शेअर होल्डरमध्ये आणि काहीतरी की प्रेफरन्स शेअर्समध्ये. इथे तुमचं कशावरती सगळं डिपेंड असतं तर तुमच्या प्रॉफिटवरती. इथे मात्र काहीतरी की असं नसतं. तुम्हाला एक फिक्स इंटरेस्ट असतो तो काहीतरी की दिलाच जातो. प्रॉफिट तुम्हाला दिलं जात नाही, मात्र काहीतरी की जो इंटरेस्ट असतो किंवा प्रेफरन्स असतो ना तो मात्र तुम्हाला तिथं दिला जातो. मग फॉर एक्झाम्पल ह्याने किती इथं गुंतवलेले आहेत इक्विटी शेअर होल्डरने, तर आपण त्याला म्हणून 1,000 रुपयाचं काहीतरी की शेअर घेतलेले आहेत त्याने, इक्विटी शेअर घेतलेले आहेत. इथं आपण किती घेतलेले आहेत तर आपण सेम घेतलेले आहेत 1,000 रुपये. आता इथं याला प्रॉफिट मिळणार कंपनीला 500 रुपये मिळाले ओव्हरऑल सगळे, तर ह्याला 100 रुपये मिळाले. इथं मात्र आपल्याला हे 1,000 रुपये प्रॉफिट नाही मिळत, तर मग आपल्याला काय दिलं जातं? इंटरेस्ट दिला जातो. मग हा कमी असतो मात्र काहीतरी की तो फिक्स असतो. हा जास्त असतो मात्र कसा असतो? फिक्स नसतो. मे बी तो कमी पण असेल किंवा मे बी तो काही पण नसेल. ओके, काही पण नसेल. तो हा एक अगेन आपल्याला काहीतरी तिकडं इम्पॉर्टंट असा पार्ट पाहायला मिळतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की इक्विटी शेअर होल्डर असतात ते कसे असतात? अनसिक्युअर असतात. ओके, अनसिक्युअर्ड असतात. आणि तेच प्रेफरन्स शेअर होल्डर कसे असतात? सिक्युअर्ड. काही जरी झालं तरी तुम्हाला पर्टिक्युलर इंटरेस्ट आहे ना तो तुम्हाला देणारच. इथे मात्र सगळं कशावरती डिपेंड असतं? प्रॉफिट झालं तरच तुम्हाला काहीतरी तिकडं बेनिफिट्स मिळत असतात. ओके. ठीक आहे. पुढे नेक्स्ट अगेन इम्पॉर्टंट काहीतरी की पार्ट बनतो तिसरा, तो म्हणजे काहीतरी घ्यायचा डिबेंचर. ओके, डिबेंचर. आपण तिथं बघितलं पहिलं काहीतरी की बॉन्ड बघितला, त्याच्यानंतर शेअर बघितला, त्याच्यानंतर काहीतरी की अगेन एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे डिबेंचर. ओके, डिबेंचर. आता हे काय आहे थोडक्यात काहीतरी की आपण त्याला म्हणू कंपनीला एक प्रकारचं दिलं गेलेलं कर्ज असतं. ओके, आपल्याद्वारे. So debenture are debt instrument issued by the company or government to issue loan based on their reputation at a fixed rate of interest. Okay, based on their reputation at fixed of rate of interest. They also known as the bonds. Okay, they also known as the bonds. आता डिबेंचर्स आणि काहीतरी की बॉन्ड जवळजवळ काहीतरी की सेमच असतात. ओके, आपण इथं बघितलं कंपनीला पैसे पाहिजेत किंवा गव्हर्नमेंटला पैसे पाहिजेत. ते काय करतात? त्यांचे जे बॉन्ड्स आहेत ना ते इश्यू करतात आणि पैसे लोकांच्याकडनं घेतात. लोक हे बॉन्ड्स विकत घेतात आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट काहीतरी त्या बॉन्डमध्ये करतात. ओके, तशाच प्रकारचं काहीतरी की जे इन्स्ट्रुमेंट असतं ते म्हणजे कोण असतं? तर डिबेंचर. ओके. However, since debenture have no collateral backing, they must rely on the credit worthiness as well as the reputation of the issuers for the supports. Okay, for the supports. आता जरी डिबेंचर आणि काहीतरी की तिकडे आपण त्याला म्हणू बॉन्ड, हे दोन्ही पण काहीतरी की सेमच आहेत. काय आहेत? आपण त्याला म्हणू डेप्ट इन्स्ट्रुमेंट. दोन्ही पण कर्ज उभारण्याची साधनं आहेत. मात्र मात्र डिबेंचरचे असतात ते कसे असतात इकडं? अनसिक्युअर असतात. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाबा माझ्याकडे काहीतरी की 100 एकर जमीन आहे, त्याच्या बेसिसवरती मी काय केलेलं आहे? कर्ज उभारणी केलेलं आहे. म्हणजे उद्या जे कोणी मला पैसे देणार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी की माझ्याकडे जमीन आहे. ओके, जरी त्यांचे पैसे बुडाले तरी ह्या जमिनीतून त्यांचे पैसे रिटर्न मिळतील. त्याच्यामुळे बॉन्ड्स असतात ते कसे असतात? सिक्युअर असतात. म्हणूनच त्याला काय म्हणलं जातं? कोलॅटरल. कोलॅटरल म्हणजे काहीतरी की थोडक्यात माझ्याकडे 100 एकर जमीन आहे. आता इथं डिबेंचरमध्ये मात्र काहीतरी कसं नसतं. माझे फक्त काहीतरी की एक नाव आहे आणि माझं काहीतरी की ॲज अ क्रेडिट वर्थनेस आहे किंवा माझं काहीतरी की आपण त्याला म्हणू माझी जी हिस्ट्री आहे ती काहीतरी की चांगली आहे. याच्या बेसिसवरती लोक मला काय देतात? कर्ज देतात आणि म्हणून हे कसे असतात? अनकोलॅटरल आणि अनसिक्युअर. ओके, अनकोलेटरल आणि काहीतरी काही कसे असतात? अनसिक्युअर असतात. म्हणजे भविष्यात जर काय झालं तर हे पूर्णपणे काहीतरी की लॉस होणार असतं. आणि इथं भविष्यात जरी झालं तर हे कसं असतं? सिक्युअर असतं. कारण 100 एकर जमीन आहे ती विकून आपण काय करू शकतो? तुमच्या पैशाचं रिटर्न देऊ शकतो. ओके, सो म्हणून इथं म्हटलं आता बॉन्ड्स आणि काहीतरी काही डिबेंचर सेमच असतात. मात्र बॉन्ड्स असतात ते सिक्युअर असतात, डिबेंचर्स असतात ते मात्र काहीतरी की अनसिक्युअर असतात. ओके, ते पैशाची आवश्यकता असते ना त्यांना. पैशाची आवश्यकता असते. आता बऱ्याचदा आपण पण असं म्हणतो ना, की बाबा माझ्याकडे ते शक्य नाहीये तरी पण मला पैसे तर काहीतरी की उभारावे लागणार आहेत. तर मग अशा कंडिशनमध्ये काय करेन? तर मग आपण म्हणतो ना, की नाही बाबा त्याला जरी त्याच्याकडे काही नाहीये. हां, ऑब्व्हियसली आहे ना. आता त्यांना पैसे लागणार असतात ते काहीतरी की सडनली पैसे लागणार असतात. सो त्यांच्याकडे काहीतरी की कोलॅटरल काहीतरी की काहीच नसतं. मग ते फक्त त्यांच्या हिस्ट्रीवरती म्हणजे त्यांची हिस्ट्री अगोदर खूप चांगली आहे.
लोक विश्वासावरती पण हे करतात ना, मदत करतात. आणि मग ऑब्विसली असतात ते पैसे ते पुढे गुंतवतात आणि त्याच्यातून प्रॉफिट मिळतं खूप मोठ्या प्रमाणात. आणि ते मग त्यांचे जे इन्व्हेस्टर्स असतात ना, जे डिबेंचर होल्डर्स, त्यांना ते पैसे रिटर्न देतात. आता अजून आपण तो पण काहीतरी की तिकडे हे म्हणू शकतो, काय डिफरन्स या दोघांच्या मधला. कुठे गेलं? या दोघांच्या मधला इथे आणि इथं. डिबेंचर्स मध्ये रिटर्न कसे असतात सांग बघू आता. सिम्पल कसं असेल? फिक्स. बरं, अजून? रिटर्न रिटर्न. आता इथं हे तर अनसिक्युअर आहे, ते सिक्युअर आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये बेनिफिट सगळ्यात जास्त कोणाला असतील? जो कोणी कर्ज देणार आहे तिथे किंवा गुंतवणूक करणार आहे त्याला. फायदा सगळ्यात म्हणजे फायदा कुठं दोघांच्या मध्ये जास्त कुठे असेल? आता मी कंपन्या हा पण कुठे डिबेंचर होल्डर्सला राहील की बॉन्ड होल्डर्सला राहील जास्त फायदा? डिबेंचरला जास्त असतो. ओके. इथे कसं असतो, तुमचे रिटर्न्स असतात ते कसे असतात? हाय असतात. इथे मात्र रिटर्न कसे असतात? लो असतात. आता हे कसं, की समजा आता एक कंपनी आहे, तिने त्यांचे बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत. बरोबर. हे फिक्स असतं. तुम्हाला काहीतरी काही रिटर्न्स असतो ना, तो फिक्स असतो. आता कंपनीने किती मिळवले त्या? आता XYZ ह्या कंपनीचे हे बॉन्ड होते. बरोबर. त्या कंपनीने काहीतरी किती बॉन्ड आहेत ते विकले, ते आपण दोघांनी विकत घेतले. बरोबर. इथं कंपनीला किती मिळाले? आपण म्हणू की बाबा 1,000 रुपये मिळालेले आहेत. तो कंपनी काय करणार? 500 रुपये त्यांना ठेवणार, आपल्याला 250-250 देणार. आलं लक्षात? कंपनीला फायदा झाला, आपल्याला तेवढा फायदा झाला का? नाही. कारण त्याची व्हॅल्यूच 250 रुपयाची होते. ठीक आहे. आणि त्याचा काय असेल? तो इंटरेस्ट. डिबेंचरमध्ये मात्र कसं असतं? असं नसतं. आता इथं कसं असतं, कंपनीने किती मिळवले, तर आपण अगेन तेच म्हणू 1,000 रुपये मिळवले. तो इथं कंपनीला काय करावं लागणार? इक्वल असा शेअर द्यावा लागणार सगळ्यांना, तुला, मला आणि कंपनीला. त्याच्यामुळे इथला जो रिटर्न असतो कसा असतो? हाय असतो. हे जरी इथं अनसिक्युअर असतील तरी मात्र तुमचा रिटर्न कसा असतो? जास्त असतो. हे कसे असतात? सिक्युअर असतात, मात्र तुमचा रिटर्न कसा असतो? कमी असतो. तर म्हणून तू मागाशी म्हणलीस ना, की बरी कंपनीकडे काहीतरी की काही नाहीये, तरी पण लोक त्यांना का पैसे देतील आणि कंपनी ते काय इश्यू करते, तो याच्यावर. तुमची रिस्क हाय असते. ओके. रिस्क हाय आहे, मात्र काहीतरी की रिटर्न पण कसे आहेत? हाय आहेत. ओके. हा एक काहीतरी की तिकडे इम्पॉर्टंट असा डिफरन्स आहे दोघांच्या मधला. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिबेंचर instrument executed by the company under common seal and acknowledging the indebtedness to some person or person to secure the sum in advance. Okay. Person to secure sum in advance. त्याच्यानंतर डिबेंचर usually secured by the company by fixed or floating debenture at periodical interval, usually or generally 6 months, and company agreed to pay principal amount at expiry of the stipulated period according to their terms of the issue, like the shares, and they are the issue at the public at part as a premium or the as a discount. Okay, as a discount. आता सेम अगेन असतं बॉन्ड्समध्ये, जसं काहीतरी की फिक्स तिथं टर्म्स असतो, तसं तिथं आपल्याला काहीतरी की फिक्स असा काहीतरी की टर्म पाहायला मिळतो. आणि त्या एक्सपायरीला काहीतरी की आपल्याला बेसिकली पैसे जे असतात ते रिटर्न दिले जातात, विथ द काहीतरी की तुमचा म्हणून तिकडे प्रॉफिट असेल तो. दॅन डिबेंचर होल्डर आर द क्रेडिटर्स. कंपनीला काहीतरी की आपण बेसिकली एक प्रकारे कर्ज देतो, म्हणून आपण कोण असतो? त्याचे क्रेडिटर असतो. ओके. क्रेडिटर ऑफ द कंपनी. अँड दे हॅव नो वोटिंग राईट्स. तर मग आपण इथं डिस्कस पण केलं होतं, डिबेंचरमध्ये आणि काहीतरी की शेअरमध्ये डिफरन्स काय असतो किंवा बॉन्ड्समध्ये डिफरन्स काय असतो. ओके. तो शेअर होल्डरमधले प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतात तर तुम्हाला वोटिंग राईट असते, किंवा इक्विटी शेअर्स असतात तर तुम्हाला काहीतरी तिकडे वोटिंग राईट दिलेले असतात. तेच तुमच्याकडे काहीतरी की बॉन्ड्स आहेत किंवा तुमच्याकडे डिबेंचर्स आहेत, तिथे मात्र काहीतरी की तुम्हाला वोटिंग राईट्स नसतात. ओके. प्रेफरन्स शेअरमध्ये आहेच ना, इथे तुम्हाला काहीतरी की वोटिंग राईट्स असतो ना, तो दिलेला असतो. ओके. इथे मात्र काहीतरी की पाहायला मिळत नाही डिबेंचर आणि काहीतरी की बॉन्ड्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बेनिफिट्स किंवा काहीतरी की ॲडव्हान्टेज. ओके. ॲडव्हान्टेज. सो फर्स्ट ऑफ ऑल, इन्व्हेस्टर कन्सिडर डिबेंचर ॲज रिलेटिव्हली लेस रिस्की इन्व्हेस्टमेंट अल्टरनेटिव्ह अँड देअर फॉर रिक्वायर लोअर रेट ऑफ द रिटर्न्स. हेही आपण काहीतरी की इथं आत्ताच काहीतरी की बघितलेलं होतं. आता इथं कसे असतात? हे अनफिक्स असतात, त्याच्यामुळेच काहीतरी की अनसिक्युअर असतात. ठीक आहे. हे मात्र कसं असतात? एकदम सिक्युअर असतात. त्याच्यानंतर इंटरेस्ट. Interest payment are tax deductible, and the flotation cost of the debenture is usually lower than the flotation cost of the common shares. आपण अगेन इथं काहीतरी की इम्पॉर्टंट बेनिफिट मिळतो.
की आता हाय सिक्युअर अनसिक्युअर आहे तरी पण लोक कसे येतील. मग ह्याच्या पाठीमागे एकतर कारण काय झालं, तुमचा रिटर्न पण हाय असतात आणि दुसरं थिंग म्हणजे काहीतरी की टॅक्स डिडक्टेबल. टॅक्स डिडक्टेबल इथून जे तुम्हाला काहीतरी प्रॉफिट मिळणार आहे ना, त्याच्यावरती काहीतरी टॅक्स असतो तो लावला जात नाही. ओके, टॅक्स जो असतो ना तो काहीतरी लावला जात नाही. इथे मात्र कसं असतं, तुम्हाला जे काही प्रॉफिट मिळेल त्याच्यावरती काहीतरी टॅक्स आहे ना तो तुम्हाला भरावा लागतो. ओके, सो तो पण एक इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे बेनिफिट असतो. त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर डू नॉट हॅव अ वोटिंग राईट अँड देअरफॉर डिबेंचर इश्यू डज नॉट कॉज द डायल्युशन ऑफ ओनरशिप. ओके, डज नॉट कॉज ऑफ डायल्युशन ऑफ ओनरशिप. तुम्हाला इथे आत्ताच तू मगाशी सांगितलं की डिबेंचर होल्डर आणि बॉन्ड्स होल्डरला वोटिंग राईट नसते. इक्विटी प्रेफरन्स शेअर होल्डर्स असतात त्यांना मात्र काहीतरी की वोटिंग राईट दिलेली असते. त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर डू नॉट पार्टिसिपेट इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी अर्निंग्स ऑफ द कंपनी अँड दस देअर पेमेंट आर लिमिटेड टू द इंटरेस्ट. ओके, लिमिटेड टू द इंटरेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग द पिरियड ऑफ हाय इन्फ्लेशन डिबेंचर इश्यू बेनिफिट्स ऑफ द कंपनी and its obligation to paying interest and principal which remain the fixed decline in a real terms. आपण इथं कोण असतो, आत्ताच इथं आपण काहीतरी की बघितलं होतं, कंपनीला काहीतरी की क्रेडिटर असतो. आणि एक सिंपल असा तो प्रश्न आहे, पुढे जाऊन मे बी आपल्याला बघावं पण लागेल. इन्फ्लेशनमध्ये क्रेडिटर आणि डेबिटर याच्यात फायदा कोणाला होतो, हे बऱ्याचदा सगळ्यांनी ऐकलेलं असतं. कर्जदाता की कर्ज घेणाऱ्याला फायदा होतो. तो इन्फ्लेशनमध्ये फायदा कोणाला होतो, डिबेटरला. क्रेडिटरचा काय असतो, लॉस असतो. आपण इथं कोण आहे, डिबेंचर होल्डर आहे, त्याच्यामुळे आपण कोण असतो, क्रेडिटर असतो. त्याच्यामुळे इथं आपला काहीतरी की लॉस असतो. ओके, इथं काहीतरी की लॉस होत असतो हाय इन्फ्लेशनमध्ये. ठीक आहे, हाय इन्फ्लेशनमध्ये. त्याच्यानंतर पुढे बेसिस ऑन द काहीतरी की रजिस्ट्रेशन रिडेबल, त्याच्यानंतर काहीतरी की सिक्युरिटी, अशा डिफरंट डिफरंट टाईप्स आहेत ते आपल्याला डिबेंचरचे पाहायला मिळतात. ओके, सो ते मात्र काहीतरी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्या पुढे काहीतरी की पाहूया. आता थांबूया आपण इथं. ठीक आहे.